कार्यक्रमात राज्यमंत्री बोर्डीकरांनी ग्रामसेवकाला धमकावल्याचा व्हिडिओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी ट्विट केलाय। सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी दिल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीस साहेब काय सज्जन मंत्री शोधलेत आपण, तुमच्या मंत्रिमंडळाची तर फार इज्जत जातेच आहे, पण यापेक्षा महाराष्ट्राची बेअब्रू होते याची जास्त चिंता वाटते असं रोहित पवारांनी म्हटलंय आणि फडणवीस सरकारवर थेट निशाणा साधलेला आहे। दरम्यान आपण बघतोय की रोहित पवारांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय। राज्यमंत्री बोर्डीकरांनी ग्रामसेवकाला धमकावल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि तो व्हिडिओ देखील त्यांनी ट्विट केलाय। चमचेगिरी कोणाची करायची नाही, याद राख। काय इथं कारभार करतो मला माहिती नाही का? मुद्दाम मी शिव मॅडमला तिथं बोलवलंय, कमाली करायची ना, सोडून दे नोकरी। किती भरपूर असं चालवण्यासारखं कोणाचं काम केलं ना, याद राख। मेघना बोर्डीकरचा शब्द आहे, कानाखाली खाली लागतात, बिलकुल चालणार नाही। काय असे नखरे पगार कोण देते? त्यातलं चमचेगिरी बिलकुल चालणार नाही। आत्ताच्या आत्ता बडकप करून टाकेल, सांगते। चमचेगिरी कोणाची करायची नाही, याद राख। काय इथं कारभार करतो मला माहिती नाही का? मुद्दाम मी शिव मॅडमला तिथं बोलवलंय, कमाली करायची ना, सोडून दे नोकरी। दरम्यान आपण हाच तो व्हिडिओ बघतोय। बोर्डीकरांचा हा व्हिडिओ आहे ग्रामसेवकाला धमकावतानाचा आणि हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी। सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी दिली आहे। मेघना बोर्डीकर आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडल्या गेल्या आहेत। मेघनाजी, आपला एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, रोहित पवारांनी ट्विट केलेला आहे हा व्हिडिओ, आपली काय प्रतिक्रिया काय? हे बघा, त्या रोहित पवारांना पण माझी विनंती आहे की तो कार्यक्रमाचं पूर्ण व्हिडिओ तुम्ही शूटिंग ऐका। त्या कार्यक्रमामध्ये मी तशी का बोलले, का तसा त्रागा केला, हे शब्द मी का वापरले, हे त्यांना परिस्थिती समजेल। त्या ठिकाणी 20-25 विधवा गरीब घरच्या महिला माझ्याकडे आल्या। त्याच कार्यक्रमामध्ये आम्ही जेव्हा त्या ठिकाणी जिल्हा परिषदचे सगळे अधिकारी उपस्थित असताना की हा ग्रामसेवक आम्हाला त्रास देतो, आम्हाला घरकुल मिळालंय, मोदीजींनी दिलेलं घरकुल मिळाले, पण हा आमच्याकडून पैशाची मागणी करतो, आम्हाला सांगतो इथं भेटायला या, तिथं ह्याला भेटा, सरपंचाच्या घरी जा, आणि का तर आम्ही दीदीला मतदान केलंय म्हणून। मग त्या व्हिडिओमध्ये मी काय म्हणतेय की तुला पगार शासन देते, कुणी सरपंच वगैरे देत नाही, सालगडी म्हणून कोणाचं वागू नको। हे मी त्या ठिकाणी ह्या महिलांचा आक्रोश बघितल्यानंतर मी तशा पद्धतीचे शब्द वापरलेले आहेत। आणि ह्या रोहित पवारांनीच काही दिवसापूर्वी पोलीस स्टेशनला जाऊन स्वतःच्या इगोसाठी कशा पद्धतीने पोलीस अधिकाऱ्यांना बोलले हे तर आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। पण जेव्हा जेव्हा ह्या मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील महिला माझ्यासमोर आल्या होत्या या कार्यक्रमामध्ये, आणि तेव्हा वारंवार यापूर्वी सुद्धा मी व्हिडिओ आणि सगळ्यांना सांगताना की इथे चूक होतीये, या गावामध्ये हा ग्रामसेवक कुणा एकाचं ऐकून अशा पद्धतीने गरिबांना त्रास देण्याचं काम करतोय, हे तुम्ही समजून सांगा म्हणून सांगत होती। तर आज परत ह्या कार्यक्रमामध्ये घरकुलाच्या त्या हप्ता वाटपाच्या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषदच्या जिल्हा मुख्याधिकारी असताना सुद्धा ह्या महिला तिथं आल्या आणि त्यांनी माझ्या समोर त्यांचा आक्रोश व्यक्त केला। तर माझा हा त्रागा होता, माझा हा राग होता। मग या रागापोटी तुम्ही ग्रामसेवकांना थेट कानाखाली मारण्याची धमकी दिली मेघना, तर हे कितपत योग्य? आता बघा, त्या ग्रामसेवकाला ग्रामसेवक साहेब म्हणून 1000 वेळेस सांगून सुद्धा त्यांनी ह्याच पद्धतीने वागणूक केल्यावर मग काय? आता मी लोक जनतेसाठी ह्या क्षेत्रामध्ये आहे, मी जनतेच्यासाठीच बोललेली आहे। हे म्हणजे मग तुम्ही अर्थात म्हणजे अजूनही समर्थन करता या गोष्टीचं? हे बघा, मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांवरती, आमच्या गरीब महिलांवरती अशा पद्धतीने जर कोणी स्वतःच्या अधिकाराचा वापर त्यांना त्रास देऊन करत असेल तर तुम्ही सांगा तुमचं पण नाही काही असं होणार? पण आपण त्यांना खडसावू शकतो, तुम्ही त्यांना समज देऊ शकता।
कानाखाली मारण्याची तुम्हाला धमकी देणं विनंती करते की तो पूर्ण तो कार्यक्रमाचा व्हिडिओ तुम्ही बघा, मग तुम्ही मला बोला. आणि दुसरीकडे तुम्ही आता याच्यावर स्पष्टीकरण दिलंच आहे, पण मग रोहित पवारांनी जे आरोप केलेले आहेत की घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही अशा पद्धतीचा आरोप आहे, तो आरोप फेटाळून लावताय तो तुम्ही? पूर्ण व्हिडिओ बघा ना, किती लोक होते त्या कार्यक्रमाला ते तुम्हाला कळेल. त्यात मला बोलायचं काय गरजच नाही. समोर किती होते, किती लाभार्थी होते आणि की नाही, हे ते व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल ना. निश्चितच. मेघनाताई, धन्यवाद. आपण एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल. आपल्यासोबत स्वतः मेघना बोर्डीकर जोडल्या गेल्या होत्या आणि त्यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेले आहे. अर्थात त्यांनी याबाबतचं स्पष्टीकरण सुद्धा दिलं. त्यांनी भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा केली. मात्र एनडीटीव्ही मराठीकडे त्यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्याप्रमाणे ह्या सगळ्याचा त्रागा झाला. हा ग्रामसेवक तिथल्या लोकांना या योजनेचा लाभ व्यवस्थितपणे मिळू देत नव्हता आणि म्हणून त्यांचा त्रागा झाल्याचं त्यांनी एनडीटीव्ही मराठीकडे स्पष्ट केलं.